नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी कविता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, गट क ची जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे ही जवळ आलेली आहे आणि मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत किंवा पेपर आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, ते आपल्याला सराव करणे गरजेचं आहे. तर बघा, महाराष्ट्र गट क जी पूर्व परीक्षा आहे 2018, तर आपण आज या पेपरचं जे आहे ॲनालिसिस बघणार आहोत. संयुक्त पूर्व परीक्षा 2018 साली झालेली. तर याच्यात आपण सामान्य विज्ञान जो विषय आहे, सामान्य विज्ञान, तर या विषयावरील जे प्रश्न आहेत त्यांचा आपण ॲनालिसिस बघणार आहोत. आपल्याकडे संच आहे ए. सुरुवात करतोय आपण. तर बघा, सामान्य विज्ञानावरील जे प्रश्न आहेत आपण त्यांचा ॲनालिसिस बघणार आहोत. त्याच्यातील प्रश्न क्रमांक 46, सामान्य विज्ञानाचे प्रश्न, त्याच्यातला पहिला प्रश्न क्रमांक 46. जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांच्या परिणामी रोध जो आहे हा 45 ओहम होतो, आणि जर तेच रोध जर आपण समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध होतो 10 ओहम. तर त्यांच्या रोधांच्या किमती विचारलेल्या आहेत. रोधांच्या किमती किती? पर्याय दिलेले आहेत. आपल्याला 4 पर्याय आहेत आणि आपल्याला योग्य ते उत्तर जे आहे हे फाइंड आउट करायचं आहे, शोधायचं आहे. तर बघा, एकसर जोडणी आणि समांतर जोडणी. एकसर जोडणी म्हणजे अशा पद्धतीने एकसर, आणि समांतर जोडणी म्हणजे एकमेकाला समांतर, अशा पद्धतीने. ही एकसर जोडणी आणि ही समांतर जोडणी. एकसर जोडणीमध्ये दोन रोध जोडलेले आहेत आणि परिणामी रोध किती दिलेला आहे? 45 ओहम. आणि समांतर जोडणीमध्ये किती दिलेला आहे? तर 10 ओहम. तर बघा, असे जे उदाहरण आहेत हे सोडवताना पहिलं जे आहे एकसर जोडणीतील जे रोध आहे ते आपण कशा पद्धतीने काढतो? तर R1 अधिक R2 बरोबर 45 ओहम दिलेलं आहे. हे एकसर जोडणीचं हे मिळालं आपल्याला पहिलं इक्वेशन. दुसरं जे आहे समांतर जोडणीसाठी 1/R1, समांतर जोडणीतील जे रोध आहे त्यांच्यासाठी आपण अशा पद्धतीने लिहितो. किती आहे? 10 ओहम, म्हणजेच 1/10. हे मिळालं तुम्हाला दुसरं इक्वेशन. आता यांचं जे आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर बघा, R1 अधिक R2 छेद R1 गुणिले R2 बरोबर 1/10. आता बघा, पुन्हा यांचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 45/R1 R2 बरोबर 1/10. आणि पुन्हा जर आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल 450 बरोबर R1 R2. 450 R1 R2. तर बघा, हे मिळालं आपल्याला तिसरं इक्वेशन. हे 3 इक्वेशन, 1, 2 आणि 3 इक्वेशन मिळाले. आता यांच्यावरून आपल्याला पुढचं जे आहे हे फाइंड आउट करायचं आहे. आता ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला R1 गुणिले R2 ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. तर बघा, आता 45 जो आहे हा R1 R2 ला जो आहे हा आपण मल्टिप्लाय केला आणि हा 450 जसा तसा. तर बघा, 45 R2 ह्या R2 चा स्क्वेअर होईल वजा R2 चा स्क्वेअर बरोबर 450. हे आपल्याला एक प्रकारचं समीकरण मिळालं, एक समीकरण मिळालं, वर्ग समीकरण. आता या समीकरणाला आपण कशा पद्धतीने सोडू शकतो? बघा, समीकरण सोडवताना आपण काय करतो? आता हे समीकरण कसं लिहिणार आपण? तर 45 450 वजा 45 R2 अधिक R2 चा वर्ग. मधली जी टर्म आहे हिचे आपण अशा अवयव घेतो की त्यांचा जो गुणाकार आहे हा पहिली जी संख्या आहे तो यायला हवा, आणि त्यांची बेरीज काय यायला हवी? मधली संख्या 45. तर बघा, अशा दोन संख्या आहेत. कोणत्या? तर -15 आणि -30. या दोन संख्या ज्या आहेत यांचा गुणाकार 450 येतो आणि बेरीज देखील काय येते? -45 येते. आपल्याला मिळाल्या ह्या दोन संख्या. तर बघा, आपण जर यांचे अवयव पाडले तर हे अवयव कसे येतील? 15 वजा R2 हे समीकरण जर आपण व्यवस्थित सोडवलं तर हे येईल 30 वजा R2. तर बघा, आपल्याला R2 ची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळते? अशा पद्धतीने R2 बरोबर
जर आपण दोन्ही कंस जे आहेत वेगवेगळे सेपरेट केले आणि सॉल्व्ह केले तर R2 ची मिळते 30 आणि दुसरी व्हॅल्यू काय मिळते 15. जर आपण इक्वेशन 1 मध्ये ह्या किमती टाकल्या, इक्वेशन 1 काय आहे आपलं, हे इक्वेशन 1 R1 अधिक R2, हे जे इक्वेशन 1 आहे R1 अधिक R2 बरोबर 45 ओहम. याच्यामध्ये जर आपण या किमती टाकल्या तर आपल्याला मिळतं R1 ची जी व्हॅल्यू आहे आपल्याला मिळते R1 अधिक R2 ची व्हॅल्यू आपण टाकली 30 बरोबर 45. जर हा 30 इकडे वजा झाला, 45 वजा 30 किती आले 15. R1 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 15. त्याच पद्धतीने दुसऱ्या R1 ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, जर आपण 15 व्हॅल्यू टाकली तर 15 बरोबर 45. हा 45 जर इकडे वजा झाला तर R1 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 30. म्हणजे आपल्याला रोधांची किंमत जी आहे ती काय मिळाली 15 आणि 30. काय मिळाली 15 आणि 30 अशा पद्धतीने 15 ओहम आणि 30 ओहम. तर बघा पर्याय क्रमांक 3 जो आहे 15 ओहम आणि 30 ओहम, तर ह्या किमती ज्या आहेत या रोधांच्या किमती आहेत. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 46 जो आहे की जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले असतील, त्यांचा परिणामी रोध आपल्याला दिलेला असेल, तसेच समांतर जोडणीने जोडलेले असतील आणि परिणामी रोध जर दिला असेल तर आपल्याला त्या रोधांच्या किमती आपल्याला फाइंड आउट करता येतात अशा पद्धतीने. तर बघा प्रश्न क्रमांक 46 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, प्रकाशावरचा पुढचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 47, पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण जे आहे हे प्रिझम मधून गेले असता त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगांचे किरणांमध्ये किंवा तरंग लांबीमध्ये वेगवेगळे होत असतात आणि या दृक चमत्काराला टिंबटिंब असं म्हणतात. पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक 1 आहे प्रकाशाचं परावर्तन, दुसरा पर्याय आहे प्रकाशाचं अपवर्तन आणि तिसरा आहे प्रकाशाचं अपस्करण आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रकाशाचं विवर्तन. तर बघा प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय. प्रकाशाचं परावर्तन म्हणजे प्रकाश जे आहे, प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात, आपण प्रकाशाचं परावर्तन काय आहे ते जाणून घेतोय. प्रकाशाचं परावर्तन म्हणजे प्रकाश किरणे जे आहेत एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातात तेव्हा त्यांची जी आहे ही दिशा जी आहे ही बदलत असते. अशा पद्धतीने हे प्रकाश किरण आहेत एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांची दिशा बदलते आणि त्या स्थितीला आपण प्रकाशाचं परावर्तन म्हणत असतो. त्याच्यानंतर प्रकाशाचं अपवर्तन, प्रकाशाचं जे अपवर्तन आहे, हे आपण प्रकाशाचं अपवर्तन बघितलं. प्रकाशाच्या अपवर्तनात जे आहे प्रकाश किरण जे आहेत एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांची दिशा बदलते आणि प्रकाशाच्या परावर्तनामध्ये प्रकाश किरण जे आहेत हे रिफ्लेक्ट होतात. म्हणजे काय तर परावर्तित होतात. एका माध्यमावरती ते पडल्यानंतर ते जे आहेत परावर्तित होत असतात, माध्यमामध्ये जात नाही. हे झालं प्रकाशाचं परावर्तन. आणि प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांची दिशा जी आहे ही बदलत असते. प्रकाशाचं विवर्तन म्हणजे जेव्हा प्रकाश किरण जे आहेत हे वेगवेगळ्या सूक्ष्म कणांवरती पडतात तेव्हा ते स्कॅटर्ड होतात, असे विकिरित होतात, वेगवेगळ्या दिशांना जे आहेत हे पसरतात आणि त्याला आपण प्रकाशाचं विवर्तन म्हणतो. प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे की जर प्रकाश किरण जे आहे एका मार्गातून किंवा प्रिझम मधून जर गेले तर त्यांचं जे आहे हे 7 रंगामध्ये पृथक्करण होत असतं. 7 रंगामध्ये. तर ते 7 रंग कोणते कोणते, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा अशा पद्धतीने 7 रंगामध्ये जे आहे हे पृथक्करण होत असतं आणि त्या दृक चमत्काराला आपण काय म्हणतो, प्रकाशाचं अपस्करण. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे इंद्रधनुष्य. बघा याचं जे योग्य उदाहरण आहे हे इंद्रधनुष्य, जे पावसाळ्यात आपल्याला बघायला मिळतं. तर ते कशामुळे होतं तर प्रकाशाच्या अपस्करणामुळे होतं. प्रकाश किरणाचं जे आहे हे 7 रंगामध्ये पृथक्करण होतं आणि आपल्याला इंद्रधनुष्य बघायला मिळतं. त्याच्यामुळे बघा प्रश्न क्रमांक 47 जो आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रकाशाचं अपस्करण. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 48 की जर 0.2 अँपिअर इतकी विद्युत धारा 100 ओहम रोध असलेल्या तारेच्या विद्युत इस्त्रीमधून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती जूल उष्मा जी आहे ही निर्माण होईल.
उष्मा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर बघा असे जे उदाहरण आहे हे सोडताना आपल्याला बघा काय दिलेलं आहे, विद्युतधारा ती आपण आय म्हणून घेतो. आयची किंमत, करंट किती आहे, विद्युतधारा किती आहे 0.2 एम्पियर. रोध किती आहे, आर बरोबर 100 आणि किती मिनिटासाठी, 1 मिनिटासाठी. तर बघा आपण जेव्हा उष्मा काढत असतो तेव्हा मिनिटाचे जे आहे सेकंदामध्ये आपल्याला रूपांतर करावं लागत असतं. 60 सेकंड, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. तर बघा यासाठी फॉर्म्युला आहे, जर तुम्हाला उष्मा काढायची असेल तर I² RT, आयचा वर्ग गुणिले आर गुणिले टी. तर बघा आयची किंमत आपल्याला माहिती आहे 0.2 चा वर्ग गुणिले आर ची किंमत देखील आहे 100 आणि टी आहे 60. 0.2 चा वर्ग 0.4 गुणिले 100 आणि गुणिले 60. जर आपण हे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 240 जूल. उत्तर येतं 240 जूल. तर बघा पर्याय क्रमांक 2 जो आहे की 240 जूल, किती उष्मा मिळेल आपल्याला, 240 जूल. अशा पद्धतीने जे आहे हे आपण उष्मा जी आहे तर ही सॉल्व्ह करू शकतो. तर बघा प्रश्न क्रमांक 48 जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 2 आहे, 240 जूल. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 49. प्रदीर्घ आवर्त सारणीत टिंबटिंब ह्या 2 मूलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो. जी आवर्त सारणी आहे, पिरियडिक टेबल आहे, तर याच्यात 2 मूलद्रव्ये दिलेले आहेत खाली आणि त्यांच्यात विकर्ण संबंध आढळतो. पर्याय दिलेले आहेत आपल्याला, पर्याय क्रमांक 1 आहे, त्याच्यानंतर 2 दिलेला आहे, 3 आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे की वरीलपैकी सर्व. आपल्याला योग्य ते उत्तर जे आहे हे काढायचं आहे. त्यासाठी बघा आपल्याला पिरियडिक टेबल म्हणजेच आवर्त सारणी जी आहे ही माहीत असणे आपल्याला आवश्यक आहे. तर बघा आवर्त सारणीमध्ये आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत ते बघूया आपण. तर बघा बी पर्याय दिलेला आहे, बी आणि SI. तर बघा हा जो आहे बी, इथे बोरॉन आणि सिलिकॉन, बघा हे जे आहेत हे डायगोनल आहेत. काय आहेत, एकमेकांना डायगोनल आहेत. यांच्यात काय आहेत, विकर्ण संबंध आहेत. आपण आवर्त सारणीतच बघतोय. आपल्याला पहिला पर्याय जो दिलेला आहे बोरॉन आणि सिलिकॉनचा, हे काय आहेत, डायगोनल आहेत, विकर्ण आहेत. म्हणजे पहिला पर्याय जो आहे तो देखील बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा जो दिलेला आहे बेरिलियम आणि सोडियमचा, बेरिलियम आणि तर बघा हे देखील जे आहेत हे 2 मिनिट बघा. दुसरा पर्याय आहे लिथियम आणि मॅग्नेशियम साठी. बघा लिथियम आणि मॅग्नेशियम साठी, बघा लिथियम आणि मॅग्नेशियम ते देखील काय आहेत, डायगोनल आहेत. लिथियम आणि हे काय आहेत, डायगोनल आहेत. आणि ॲल्युमिनियम, बघा ॲल्युमिनियम आणि हा इकडे बेरिलियम दिलेला आहे, तो देखील काय आहे, डायगोनल आहे. म्हणजेच जे दिलेले आपल्याला जे तिन्ही पर्याय आहेत हे काय आहेत, विकीर्ण आहेत. बघा पहिला जो पर्याय दिलेला होता बोरॉन आणि सिलिकॉनचा, याच्यात देखील डायगोनल म्हणजे विकर्ण संबंध आहे. लिथियम आणि मॅग्नेशियम मध्ये देखील आणि बेरिलियम आणि ॲल्युमिनियम मध्ये देखील. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 4 जो आहे की वरीलपैकी सर्व जे मूलद्रव्ये आहेत यांच्यामध्ये काय आहेत, विकर्ण संबंध आपल्याला आढळत असतो. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 49 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. एका 257 ग्रॅम वजनाच्या चेंडूचा जो वेग आहे हा 257 मीटर प्रति सेकंद असेल, तर त्याची आपल्याला तरंग लांबी विचारलेली आहे, मीटर मध्ये किती असेल असं विचारलेलं आहे. एच बरोबर, एच ची किंमत दिलेली आहे 6.626 गुणिले 10⁻⁻34 जूल प्रति सेकंद. हा ॲव्होगाड्रो नंबर देखील आहे, ॲव्होगाड्रो नंबर म्हणतो आपण त्याला.
एच ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा एम ची व्हॅल्यू दिलेली आहे. एम बरोबर किती आहे 257 ग्रॅम. त्यानंतर वेग दिलेला आहे v बरोबर 257 मीटर प्रति सेकंद. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे लॅम्बडा म्हणजे तरंग लांबी जी आहे ही विचारलेली आहे. तर अशा पद्धतीचे जे उदाहरणं आहेत हे सॉल्व्ह करताना कोणता फॉर्म्युला वापरायचा तर डी ब्रॉग्ली इक्वेशन वापरायचं. डी ब्रॉग्ली इक्वेशन लॅम्बडा बरोबर म्हणजे तरंग लांबी जर आपल्याला काढायची असेल तर h/m गुणिले v. आपल्याला h ची किंमत दिलेली आहे, m ची दिलेली आहे, v ची देखील आहे. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण किमती टाकल्या बघा h ची किंमत आहे 6.626 गुणिले 10⁻34. त्याच्यानंतर m ची व्हॅल्यू आहे 257 गुणिले g ची व्हॅल्यू देखील v ची व्हॅल्यू देखील दिलेली आहे 257 बरोबर. जर हे आपण सॉल्व्ह केलं तर बघा याचं उत्तर येतं 10⁻38. हे कसं येतं 10⁻38. तर बघा आहे का हो आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे बघा तरंग लांबी किती आली 10⁻38. लॅम्बडाची किंमत किती आली 10⁻38 10⁻38. तर प्रश्न क्रमांक 50 जो आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जर तुम्हाला अशाच पद्धतीने दुसरं जे प्रश्न किंवा काही विचारलं गेलं जर आपल्याला फॉर्म्युला माहित असेल तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 51 आहे. इथिलीनच्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात. बघा इथिलीनच्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंध. इथिलीनचा जो फॉर्म्युला आहे तो आपण अशा पद्धतीने लिहितो C2H4 म्हणजे कसं C डबल बॉन्ड C त्याच्यानंतर इकडे H हा एक इकडे एक H आणि इकडे एक H. आता हा जो एक सिंगल बॉन्ड असतो सिंगल बॉन्ड असला तर त्याला सिग्मा बॉन्ड म्हणतात. सिंगल बॉन्ड साठी सिग्मा बॉन्ड. डबल बॉन्ड साठी पाय बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड जो असतो त्याच्यातील एक जो आहे हा पाय बॉन्ड असतो आणि दुसरा जो असतो हा सिग्मा बॉन्ड असतो. तर बघा आपल्याला इथे डबल बॉन्ड दिलेला आहे म्हणजे एक कोणता आला एक सिग्मा आला आणि एक काय आला पाय आला आणि हे सिंगल आहेच. हा सिग्मा आला हा सिग्मा आणि हा सिग्मा हा एक पाय बॉन्ड आहे. मग सिग्मा बॉन्ड किती झाले 1 2 3 4 आणि हा एक सिग्मा 5. बघा इथिलीनच्या रेणूमध्ये हा इथिलीनचा आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं. इथे डबल बॉन्ड आहे कार्बन मध्ये कार्बन 2 आहेत ना तर डबल बॉन्ड. सिंगल बॉन्ड कशासाठी असतो सिग्मासाठी आणि दुसरा जो असतो डबल बॉन्ड म्हणला तो असतो पाय बॉन्ड. आपल्याला सिग्मा बॉन्डची किंमत विचारलेली आहे तर हा एक सिग्मा आणि उरलेले हे 4 किती झाले तर 5. अशा पद्धतीने इथिलीनच्या रेणूमध्ये किती सिग्मा बंध आहेत बॉन्ड आहेत 5. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणत्या संघात जे आहे इंद्रिय पातळीचे संघटन आढळते. इंद्रिय पातळीचे तर बघा रचनात्मक संघटन जे आहे रचनात्मक संघटन तर ते कशा पद्धतीने असतात त्याच्यात जे आहे पहिला जो आहे हा जीवद्रव्य स्तर असतो. जीवद्रव्य स्तर त्याच्यात एक पेशीय प्राणी असतात. एक पेशीय प्राणी. त्यानंतर पेशी स्तर असतो. पेशी स्तर. रंध्रीय प्राणी येतात त्याच्यात ज्यांना रंध्रे असतात असे. त्याच्यानंतर जो येतो पेशी स्तर संघटन पेशी ऊती स्तर संघटन. याच्यात जे आहे निडारिया सारखे प्राणी येतात. निडारिया. आणि त्याच्यानंतर येतो ऊती अवयव स्तर. ऊती अवयव स्तर संघटन. तर बघा ऊती अवयव म्हणजे आपले इंद्रिय तयार झाले. आपल्याला विचारलेलं आहे की इंद्रिय पातळीचे संघटन. इंद्रिय पातळीचे तर याच्यात कोणते येतात तर चपटे कृमी येतात. चपट्या कृमी. आपल्याला विचारलेलं आहे इंद्रिय पातळीचे संघटन तर जो संघ आहे चपट्या कृमींचा म्हणजे प्लॅटिहेल्मिन्थेस जो संघ आहे तर त्याच्यात इंद्रिय पातळीचे जे आहे हे संघटन आढळते. पर्याय क्रमांक 3 प्लॅटिहेल्मिन्थेस किंवा त्याला आपण चपट कृमी असं म्हणतो. चपटे कृमींचा जो संघ आहे
त्याच्यात जे आहे हे इंद्रिय पातळीचे संघटन आपल्याला आढळते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे प्रश्न क्रमांक 52चं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53. झुरळाच्या उदरामध्ये टर्गा आणि स्टर्ना यांचा खरा क्रम काय आहे विचारलेला आहे. झुरळाचे जे उदर आहे, ॲब्डोमेन आहे, त्याच्या टर्गाचे म्हणजे टीचे आणि स्टर्नाचे म्हणजे एचचा जो आहे खरा क्रम आपल्याला विचारलेला आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला T10 S10, दुसरा आहे T9 S9, तिसरा आहे T9 S10 आणि चौथा आहे T10 S9. तर बघा झुरळ जे आहे, झुरळाचं जे उदर आहे किंवा ॲब्डोमेन आहे, तर ते कशा पद्धतीने, तर बघा हे झुरळ आहे, हे मेल साठी आहे, जो नर झुरळ असतो तो, आणि हे आहे मादी झुरळासाठी. अशा पद्धतीने त्यांचा जो आहे हा डॉर्सल व्ह्यू घेतलेला आहे, डॉर्सल आणि वेंट्रल व्ह्यू घेतलेला आहे. तर बघा डॉर्सल व्ह्यू म्हणजे जो वरचा भाग असतो, तर त्याच्यात बघा टर्गम म्हणजे त्याला आपण शॉर्ट मध्ये टर्गा म्हणतो. टर्गमचे जे भाग आहेत तर ते त्याला आपण टर्गा म्हणतो. तर बघा डॉर्सल म्हणजे वरचा जो भाग आहे त्याला आपण टर्गाइट, टर्गम. तर याच्यात बघा इथून सुरुवात करूया. 1 2 हे 6 7 8 9 आणि हा 10, म्हणजे किती असतात टर्गाचे 10 भाग असतात, टर्गाचे 10. आणि स्टर्नम जे आहे तर त्याचे जर आपण वेंट्रल व्ह्यू बघितला तर बघा याचे किती भाग असतात, 9 असतात. हे 7 आणि 8 आणि 9 असे 9. स्टर्गा किती असतात, 9 असतात. तर अशा पद्धतीने जे आहे झुरळाचे जे ॲब्डोमेन आहे, तर बघा झुरळाच्या उदरामध्ये टर्गा किती बघितले आपण, 10 आणि स्टर्नम आहे 9. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. खरा क्रम जो आहे तो टर्गाचा 10 आणि स्टर्नमचा 9. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 54. मॅलियस, इनकस आणि स्टेपस यांना असे सुद्धा म्हणतात. मॅलियस, इनकस आणि स्टेपस जे आहेत हे मध्यकर्णाचे हाड आहेत, मध्यकर्णातील भाग आहेत. तर बघा यांना दुसरं नाव कोणतं आहे ते विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे इयर ऑसिकल, दुसरा आहे ऑडिटरी वेसिकल, तिसरा पर्याय आहे बोनी इयर आणि चौथा आहे ऑडिटरी बोन्स. तर बघा मिडल इयर जे आहे, मानवी कर्ण जो आहे, मध्यकर्ण, मानवी कर्णातील मध्यकर्ण जो आहे, तर त्याच्यात बघा हा मध्यकर्णाचा भाग आहे आणि त्याच्यात जे आपल्याला दिलेले आहेत कोणता, मॅलियस, इनकस आणि स्टेपस, हे इथे मध्यकर्णामध्ये आले. या इथल्या भागावरती मॅलियस आहे, इनकस आहे, स्टेपस आहे. स्टेपस जो आहे हा आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. स्टेपस सर्वात लहान हाड आहे. तर बघा यांना दुसरं नाव काय आहे, तर इयर ऑसिकल्स. यांना काय म्हणतात, इयर ऑसिकल असं देखील म्हणतात. हे जे आहे स्टेपस, इनकस आणि मॅलियस हे कुठे असतात, तर हे इथे असतात. त्याच्यामुळे त्यांना दुसरं नाव आहे इयर ऑसिकल्स असं देखील त्यांना म्हणतात. तर बघा पर्याय दिलेले आहेत आपल्याला आणि पर्याय क्रमांक 1 जो आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. मॅलियस, इनकस, स्टेपस हे मध्यकर्णामध्ये असतात. मध्यकर्ण, मानवी कानाचे किती 3 भाग पडतात, बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतकर्ण. तर बघा हे 3 भाग आहेत, मॅलियस, इनकस आणि स्टेपस, मिडल इयरचे, मध्यकर्णाचे. तर त्यांना इयर ऑसिकल असं देखील म्हणतात. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55. पिवळ्या हिरव्या रंगाचे जे शेवाळ वनस्पती असतात त्यांना टिंबटिंब असे संबोधतात. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना काय काय म्हणतात असं विचारलेलं आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे क्लोरोफायसी, दुसरा आहे सायनोफायसी, पर्याय क्रमांक 3 आहे फिओफायसी आणि 4 आहे झॅन्थोफायसी. त्याआधी बघा निळ्या आणि हिरव्या रंगाचे जे शेवाळ आहेत, शेवाळ वनस्पती, तर त्यांना सायनोफायसी म्हणतात, निळ्या आणि हिरव्या रंगाच्या.
फक्त हिरवं शैवाल जे आहे, फक्त हिरव्या शैवालाला काय म्हणतात तर क्लोरोफायसी. हिरव्या रंगाचे जे शैवाल आहे त्यांना क्लोरोफायसी म्हणतात. लाल शैवालाला रोडोफायसी म्हणतात. लाल शैवाल जे आहे त्याला रोडोफायसी म्हणतात. तपकिरी रंगाचं देखील शैवाल असतं. तपकिरी रंगाच्या शैवालाला फिओफायसी म्हणतात. फिओफायसी. आणि पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या शैवालाला काय म्हणतात तर झॅन्थोफायसी. तर बघा, निळ्या आणि हिरवं शैवाल जे आहे, निळ्या आणि हिरव्या शैवाल वनस्पतींना सायनोफायसी म्हणतात. फक्त हिरव्या शैवाल वनस्पतींना क्लोरोफायसी म्हणतात. लाल रंगाचे जे शैवाल वनस्पती आहे त्यांना रोडोफायसी. तपकिरी रंगाच्या शैवाल वनस्पतींना फिओफायसी. आणि पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे जे शैवाल वनस्पती आहेत तर त्यांना झॅन्थोफायसी म्हणतात. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, पिवळ्या हिरव्या रंगाच्या शैवाल वनस्पतींना काय म्हणतात तर झॅन्थोफायसी म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना टिंबटिंब असे म्हणून जातं. म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना टिंबटिंब असे म्हणून ओळखतात. तर बघा, सृष्टी कवक जी आहे, कवक, तर याच्यात गण येतात म्युकोरेल्स. याच्यात गण जे येतात हे यांना म्युकोरेल्स म्हणतात. आणि यांच्या ज्या प्रजाती आहेत, प्रजाती, तर यांना मोल्ड्स म्हणतात. मोल्ड असं म्हणतात. सृष्टी कवक जी आहे तिचे गण आणि त्या गणांना म्युकोरेल्स म्हणतात. आणि या म्युकोरेलच्या काही प्रजाती आहेत आणि त्यांना काय म्हणतात तर मोल्ड्स म्हणतात. तर बघा, म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना काय म्हणतात? मोल्ड्स. पण कोणते मोल्ड्स तर ब्लॅक मोल्ड्स असं म्हणतात त्यांना, ब्लॅक मोल्ड्स. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57. बंची टॉप. प्रश्न क्रमांक 57 आहे, बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो? तर बघा, बंची टॉप जो आहे, बनाना बंची टॉप व्हायरस, BBTV, बनाना बंची टॉप व्हायरस हा जो व्हायरस आहे याच्यामुळे बंची टॉप हा रोग होतो आणि तो केळी या पिकांवरती होत असतो. तर बघा, केळीच्या फॅमिलीतील जे दुसरे अजून वनस्पती आहेत त्यांच्यावरती देखील याचा प्रभाव जो आहे हा होत असतो. आणि भारतात आणि आफ्रिकेच्या काही भागात हा जो केळी पिकावरचा रोग आहे तर हा आढळतो. भारत आणि आफ्रिका सारख्या देशाच्या भागात जे आहे हा रोग आढळतो. केळीसारखे काही वनस्पतींचे जे दुसरे समूह आहेत तर त्यांच्यावरती देखील बंची टॉप हा रोग आढळत असतो. आणि तो कोणत्या व्हायरसमुळे होतो? तो बनाना बंची टॉप व्हायरस, BBTV व्हायरसमुळे बंची टॉप हा रोग होतो. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 57चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केळी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 58. UIP भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबविण्यास सुरुवात केलेली आहे. UIP. तर UIPचा आपल्याला संक्षिप्त रूप विचारलेला आहे. UIPचं संक्षिप्त रूप काय आहे? तर बघा, 4 पर्याय दिलेले आहेत. तर UIP म्हणजे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. पर्याय क्रमांक 1 जे आहे की युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणजे UIP. आणि हा जो प्रोग्राम आहे हा 1985 पासून भारत सरकारने आरोग्य व कुटुंब मंत्रालयामार्फत राबवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. 1985 पासून आरोग्य व कुटुंब मंत्रालय याच्या मार्फत एकूण जे आहे 12 लसींचे लसीकरण झालेले आहे. 12 लसींचं लसीकरण. आणि 2014 मध्ये पोलिओसाठी जे आहे, पोलिओसाठी, आणि 2015 मध्ये टिटॅनससाठी यांनी काम केलेलं आहे. टिटॅनसचं लसीकरण जे आहे पूर्णतः झालेलं आहे. 2014 आणि 15च्या रिपोर्टनुसार, माहितीनुसार 2014 साली जे आहे पोलिओ जो आहे हा आपल्या भारतातून पूर्णतः नाहीसा झालेला आहे. म्हणजे बाहेर झालेले आहेत. हे पोलिओ जो आहे हा भारतामध्ये कमी प्रमाणावरती आढळतो. आणि
2015 सालच्या रिपोर्टनुसार टिटॅनस जो आहे हा देखील भारतातून नष्ट झालेला आहे. हे दोन्ही रोग जे आहेत हे लसीकरणामुळे जे आहेत यांच्यावरती प्रतिबंध करण्यात आलेला आहे. 2014 मध्ये पोलिओवरती आणि 2015 मध्ये टिटॅनस या रोगावरती. तर UIP म्हणजे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 59. 12D ही प्रक्रिया अन्नावर केल्यास, 12D जी ही प्रक्रिया आहे ही अन्नावर केल्यास काय होईल? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे उष्णतेची प्रक्रिया जी 12 जीवाणू मारते. दुसरा आहे प्रक्रिया करून अन्न साठविण्याच्या 12 विविध पद्धती. तिसरा पर्याय आहे क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम च्या आंतरगोलाच्या संख्येत 10/12च्या पटीने कपात होते. आणि कोणतीही प्रक्रिया जी अधिक तापमानाला जिवंत राहणाऱ्या जंतूंचा नाश करत असते. तर बघा 12D ही प्रक्रिया जी आहे ही अन्नावरती केली जाते आणि या प्रक्रियेदरम्यान क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम हे जे आहेत, क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम ही जे जीवाणू आहेत तर यांचा जो आहे नाश करण्यासाठी 12D जी आहे ही प्रक्रिया महत्वाची आहे. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे हे याचं योग्य उत्तर आहे. क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम म्हणजे ही प्रक्रिया जर केली तर हे जे जीवाणू आहेत तर यांच्या 10/12 या पटीने याची कपात होत असते. म्हणून प्रश्न क्रमांक 59 जे आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 60 जो आहे बघा, प्रश्न क्रमांक 60. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होते. रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होते. पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे की हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे आणि यात अनेक घटकांचा सहभाग आहे. दुसरा पर्याय आहे फायब्रिनोजेन फुटलेल्या रक्तबिंबिकेतून बाहेर टाकले जाते. पर्याय तिसरा आहे याचा संबंध उच्च रक्तदाबाशी असल्याने रोहिणीच्या भिंतींना इजा पोहोचू शकते. आणि पर्याय क्रमांक 4 आहे की हिमोफिलिया हा आजार असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास होऊ शकतो. तर बघा रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे याच्यात काही टप्पे आहेत. पहिला जो टप्पा आहे थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे, थ्रोम्बोप्लास्टिन याचं रूपांतर थ्रोम्बोप्लास्टिन मध्ये प्रोथ्रोम्बिन मिसळला जातो. प्रोथ्रोम्बिन आणि कॅल्शियम याच्यात मिसळलं जातं आणि याच्यामधून थ्रोम्बिन जो आहे थ्रोम्बिन हा तयार होत असतो. थ्रोम्बिन मध्ये फायब्रिनोजेन जे आहे हे मिसळतं, फायब्रिनोजेन, आणि यांचं रूपांतर जे आहे हे फायब्रिन मध्ये होत असतं, फायब्रिन मध्ये. आणि मग फायब्रिन जे आहे हे रक्तपेशीमध्ये, फायब्रिन कुठे तर रक्ताच्या पेशीमध्ये. अशा पद्धतीने बघा थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे याच्यात प्रोथ्रोम्बिन आणि कॅल्शियम जे आहे हे मिसळतं, याचं रूपांतर थ्रोम्बिन मध्ये होतं. त्याच्यानंतर थ्रोम्बिन मध्ये फायब्रिनोजेन मिसळतो आणि या दोघांचं रूपांतर फायब्रिन मध्ये होतं आणि शेवटी फायब्रिन जो आहे हा रक्तपेशीमध्ये जातो आणि रक्ताची काय तयार होत असते तर गुठळी तयार होत असते, रक्ताची गुठळी. अशा पद्धतीने जे आहे हे रक्त गोठण्याची ही प्रक्रिया आहे. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे बघा की हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आहे आणि याच्यात अनेक घटकांचा सहभाग आहे. तर हे योग्य उत्तर आहे कारण बघा हा शेवटचा टप्पा आहे. फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होते आणि याच्यात अजून अनेक घटक थ्रोम्बोप्लास्टिन आहे, प्रोथ्रोम्बिन आहे, कॅल्शियम आहे, असे अनेक जे घटक आहे यांचा सहभाग असतो. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 60 जो आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर बघा अशा पद्धतीने आपण सामान्य विज्ञान या विषयावरील जे आहेत प्रश्न सोडवलेले आहेत आणि यांचं ॲनालिसिस बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण जे मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं विश्लेषण बघणार आहोत. तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओबद्दल नोटिफिकेशन येईल, माहिती मिळेल.